191 वॉर्ड भवन काय मत आहे तुमचं? की इथे याला ऐतिहासिक वारसा आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले असे मराठी माणसं आहेत. नवोदित उमेदवारांनी नेमकं काय केलं पाहिजे? आता राजकारण बदललं म्हणजे आधीचं आणि आताच्या याच्यामध्ये खूप फरक आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तर मी राजकारण करणारच नाही, मी समाजसेवा करण्यासाठी या क्षेत्रात उतरलेली आहे. राजकारणामध्ये माझे एकच आदर्श म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. नागरिकांपर्यंत जातोय, डोर टू डोर प्रचार करतोय, तर लोक आम्हाला सांगतात की त्यांना लोकप्रतिनिधी भेटत सुद्धा नव्हते, की ज्यांची मुलं बाहेरगावी शिकतायत किंवा कामधंद्यामुळे बाहेरगावी सेटल झालेली आहेत, तर त्यांना आज बघायला इथे कोण नाही किंवा त्यांची समस्या ऐकायला कोण नाही, धावपळ करायला कोण नाही. तर त्यांचं हेच आहे की आम्हाला अवेलेबल 24 तास अवेलेबल असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी आपल्याला काटेकी टक्कर सुद्धा पाहायला मिळणार आहे. अशीच लढत आपल्याला मुंबई महापालिकेच्या 191 वॉर्डमध्ये पाहायला मिळणार आहे. खरं तर या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये अनुभवी चेहऱ्यांसह अनेक नवोदित चेहरे सुद्धा आहेत. या 191 वॉर्डमध्ये आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्या सुद्धा नवोदित उमेदवार आहेत. मात्र नवोदित उमेदवार असल्या तरी त्यांनी जवळून राजकारण काय असतं, निवडणुका काय असतं या पाहिलेल्या आहेत. आणि या 191 वॉर्डमधील शिवसेनेच्या उमेदवार प्रिया सरवणकर गुरव आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. प्रियाताई, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. या 191 वॉर्डमध्ये निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेल्या शिवसेनेच्या उमेदवार तुम्ही आहात. तुमचं विजन काय? प्रभाग क्रमांक 191 हा तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक वारसा आहे त्याला. इथे सगळ्यात पहिलं ते हिंदूंचं सिद्धिविनायक मंदिर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे. तिसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे. वीर सावरकर स्मारक आहे. इथे प्रभाग क्रमांक 191 ला सगळ्यात सुंदर असा समुद्र किनारा आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर माझं सगळ्यात पहिलं काम तर आपली जी स्मारकं आहेत याच्यासाठी आपण सुशोभीकरणासाठी आपण प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे हा विभाग याच्यात जेवढे फुटपाथ असतील आपण त्याच्या स्वच्छतेकडे भर देणार. रस्ते आहेत तर रस्ते खड्डामुक्त रस्ता हा आपण बघू. इथल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत तर त्या उत्तम दर्जाच्या शाळा कशा करता येतील ह्याचा माझा प्रयत्न असणार आहे. इथे सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे 100 ते 150 वर्ष जुन्या इमारती, तर त्याच्या पुनर्विकासासाठी गती द्यायचं काम हे आम्ही करू. अशा बऱ्याच समस्या आहेत. स्वच्छता हा माझा सगळ्यात पहिला असणार. आणि दुसरी गोष्ट आपलं शिवाजी पार्क ग्राउंड जिथे खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचं साम्राज्य झालेलं आहे, तर तज्ञांकडनं आम्ही माहिती घेऊन त्यांचा उपयोग करून आम्ही ते धुळीपासून कशी मुक्तता नागरिकांची होईल त्याकडे सगळ्यात जास्त भर दिला जाईल. प्रदूषण खूप वाढतंय, तर प्रदूषणाकडे आपण झाडं लावून आणि काय अजून उपाययोजना करता येतील तर यावर मी भर देऊ. नक्कीच ज्या प्रकारे या 191 वॉर्डमध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राजकारण फार जवळून पाहिलेलं आहे. राजकारण जवळून पाहत असताना ज्या वेळेला तुम्हाला एबी फॉर्म हातात मिळाला, काय तुमची प्रतिक्रिया होती? जेव्हा हातात एबी फॉर्म घेतला तेव्हा काय वाटत होतं? बघा, मला एबी फॉर्म दिला म्हणजे माझ्या पक्षप्रमुखांनी, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती विश्वास दाखवला की तू आमच्या विभागाचं प्रतिनिधित्व आमच्या पक्षाकडनं करतेस. तर ते मला हातात मला सगळ्यात जास्त तर खूप आनंद वाटला की पक्षप्रमुखांनी हा माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल खूपच आनंद वाटला. खुश होते. 191 वॉर्ड बाबत काय मत आहे तुमचं? 191 वॉर्ड मी जसं म्हटलं तुम्हाला की इथे याला ऐतिहासिक वारसा आहे. आणि इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले असे मराठी माणसं आहेत. तर त्यामुळे इथे काम करताना सगळ्यात जास्त तर मला आनंद होईल. मला म्हणजे अभिमान वाटतो या वॉर्डचा
की मी आज जिथे सिद्धिविनायक मंदिर आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे, वीर सावरकर यांचं स्मारक आहे, तर ऐतिहासिक वारसा असलेल्या वॉर्ड मध्ये आज मला प्रतिनिधित्व करायला मिळतंय, म्हणून मला सगळ्यात जास्त तो आनंद आहे. ज्या प्रकारे आता निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहे, कशा प्रकारे प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि कशा प्रकारे प्रचार तुम्ही करतात, काय सांगा? प्रचार खूप चांगल्या प्रकारे चालू आहे, कारण ज्यावेळेला मी मतदारांपर्यंत पोहोचतोय, आज मतदार खूप खुश आहेत की गेली 7 वर्ष म्हणतात कोण आमच्याकडे आलं नाही. 7 वर्षांपूर्वी सुद्धा प्रचार जेव्हा झाला महानगरपालिकेचा, तेव्हा सुद्धा डोर टू डोर प्रचार नाही झाला, आणि आज आम्ही नागरिकांपर्यंत जातोय, डोर टू डोर प्रचार करतोय, तर लोक आम्हाला सांगतात की 7 वर्ष काय हाल झाले त्यांचे, ते की त्यांना लोकप्रतिनिधी भेटत सुद्धा नव्हते. तर आज एक तरुण उमेदवार आहे, त्यामुळे लोकांना एक आशा आहे की नक्कीच इथे काम होईल, खूप चांगल्या प्रकारे काम होईल, आणि लोकांच्या आशा बघून त्यांनी माझ्यावर एक विश्वास आहे त्यांचा, हा मला दिसतोय आता, की नाही की बाबा हा ही व्यक्ती आमच्यासाठी धावत येईल कधीही कुठच्याही वेळेला. त्यामुळे खूप छान वाटतंय, प्रचार खूप चांगला चाललाय, लोकांकडनं खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतोय की सरवणकर साहेबांनी केलेली कामं आज लोक त्या विश्वासाने आज माझ्याकडे बघतायत की सरवणकर साहेब, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, आज तो सुद्धा गेली 7-8 वर्ष त्याच्या प्रभागामध्ये कामं करतोय, आणि हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे आज त्यांना पूर्ण विश्वास आहे की सरवणकरांची मुलगी, आणि त्यात मी गेली 4 ते 5 वर्ष मी महिला विभाग प्रमुख म्हणून काम करते, आणि त्यामार्फत मी महिलांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेले, की लाडकी बहीण योजना म्हणा किंवा महिलांसाठी महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या आम्ही कॅम्पेनिंग घेतोय, किंवा महिलांना घरघंटी, शिलाई मशीन हे मिळवून देण्यामध्ये मी मोठा हातभार लावते. त्याचप्रमाणे आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ घेत असतो, महिलांसाठी सहली घेत असतो. त्यामुळे मी आधीच महिलांपर्यंत तर पोहोचली आहे, तर महिलांना खूप आनंद होते की या आमचं प्रतिनिधित्व करणार आहेत, आणि या अशी व्यक्ती आहे की आमच्या सुखदुःखात उभा राहतील. त्यामुळे आज मतदार पण फार खुश आहेत, आणि मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय. नक्कीच ताई, ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय, ज्या वेळेला तुम्ही घरोघरी जातात, लोकांच्या काय अपेक्षा वाटतात मला, काय आहेत लोकांच्या अपेक्षा? लोकांच्या अपेक्षा म्हणजे बघा, लोकांना खूप छोट्या छोट्या गोष्टी अपेक्षित आहेत. एक तर स्वच्छता हवी, आणि त्यांचं एक आहे की ताई आम्हाला फक्त आमच्या वाईट वेळेला तुम्ही अवेलेबल हव्या, बरोबर, की आम्ही फोन केला तर तुमचं, म्हणजे माझं असं आहे की मी 24 तासातलं कधीही मला फोन केला तर मी फोन उचलते स्वतः. माझे पीए किंवा कोणाला तरी फोन उचलायला मी कधी असं ठेवलेलं नाही, आणि मी स्वतः शाखेत बसलेली असते, मी रोज शाखेत बसते, त्यामुळे मी रोज अवेलेबल आहे. तर लोकांची हीच अपेक्षा आहे की आम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही आम्हाला अवेलेबल पाहिजे, बरोबर, मग ती कुठचीही समस्या असो. गेले काही वर्ष असं झालं की त्यांना लोकप्रतिनिधी भेटलेच नाही, बरोबर, तर त्यामुळे त्यांना फक्त की बाबा आम्हाला तुम्ही अवेलेबल व्हा, जेव्हा आम्हाला गरज असेल त्यावेळेला मी त्यांना हे सांगते की तुम्ही मला एक फोन करा, मी तुमच्या दरवाजात असेल. तुम्हाला पण कुठे, आणखी या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक पण खूप आहेत की ज्यांची मुलं बाहेरगावी शिकतायत किंवा कामधंद्यामुळे बाहेरगावी सेटल झालेली आहेत, तर त्यांना आज बघायला इथे कोण नाही, किंवा त्यांची समस्या ऐकायला कोण नाही, धावपळ करायला कोण नाही. तर त्यांचं हेच आहे की आम्हाला अवेलेबल 24 तास अवेलेबल असणारा लोकप्रतिनिधी पाहिजे. ताई, ज्या वॉर्ड मधून आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात, त्या वॉर्डमध्ये सिद्धिविनायक मंदिर आहे, ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे मैदान आहे, असे अनेक ठिकाणं आहेत ज्याच्यामध्ये धार्मिक स्थळं सुद्धा आहेत, पर्यटन स्थळं सुद्धा आहेत. त्या संदर्भामध्ये तुमचं धोरण काय आहे? त्या संदर्भामध्ये विकासाबाबत तुम्ही काही तुमचं धोरण आहे? बघा, सिद्धिविनायक मंदिर आहे, तिथे मंदिरासाठी तर मंदिर न्यासाच्या वतीने बऱ्याच उपाययोजना केल्या जातात, पण माझं काम म्हणजे तिथल्या नागरिकांसाठी आहे की आज सिद्धिविनायक मंदिर आहे, पण तिथे लाखोच्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांना फार अडचणींना सामोरं जायला लागतं. एक म्हणजे पार्किंगची व्यवस्था, दुसरी म्हणजे खूप ट्रॅफिक होतं तिथे. तर या गोष्टींसाठी मला नक्कीच ठोस मी याच्यासाठी उपाय सुचवणार आहे, आणि तिथली जी ट्रॅफिकची समस्या आहे ही माझ्या परीने मी 100% ही दूर करणार. ताई, या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला तुम्ही प्रचाराला जाताय, तुम्ही निवडणूक जवळून पाहिल्याय, राजकारण जवळून पाहिलंय. खरं तर समाधान सरवणकर असतील, यानंतर माजी आमदार सदा सरवणकर असतील,
यांच्या सोबत सुद्धा तुम्ही अनेकदा प्रचार केलाय, आता त्याचा फायदा होतो? नक्कीच. म्हणजे मी सगळ्यात पहिली इलेक्शन निवडणूक जवळून पहिली म्हणजे 1991 साली अ, सरवणकर काय साहेब प्रसंग होता तो? सरवणकर साहेबांना उमेदवारी जाहीर झाली म्हणजे आमच्यासाठी त्यावेळेला आम्ही 10 वर्षाचं होतो. काही बरोबर. खूप काही माहिती नव्हती. पण एक वेगळंच म्हणजे त्यावेळेला वातावरण घरात बरोबर. निर्माण झालं, हम्म. की बाबा वडील इलेक्शनला उभे राहतायत. हम्म, हम्म. आणि फार आनंद झाला होता. त्यानंतर बघत गेलो प्रचार कसा असतो. मग मी तेव्हा लहान होते. अ, थोडा लहान मुलांनी प्रचार करावा, मग लोकांपर्यंत जातो असं म्हणून मग त्यावेळेला मी तेव्हाचा प्रचार वेगळा होता, की बरोबर. वेळेची मर्यादा नसायची. आम्ही एक जीप आणि एक माईक माझ्या हातात दिलेला असायचा आणि मी तेव्हापासून प्रचार करते. आणि पप्पांच्या पहिल्या इलेक्शन पासून ते आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत प्रचाराला असतो. हम्म. प्रचार झाल्यानंतर जसं मोठे होत गेलो, तसं छोटी-मोठी आम्ही त्यांच्याकडनं जसं आमच्याकडे एखादी महिला आली, की त्यांच्याकडनं कामं करून घेणं, पप्पांमार्फत वगैरे हे आम्ही करतच आलोय. बरोबर. म्हणजे आम्ही अगदी त्यांच्या सोबत नाही पण पाठवून आम्ही समाजसेवाही करतच आलो. आता या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला एबी फॉर्म मिळाला आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पहिला घरी गेलात आणि ज्या दिवसापासून आता प्रचाराला जायचंय हे जेव्हा ठरवलं, तेव्हा भाऊ म्हणून समाधान सरवणकर आणि वडील म्हणून सदा सरवणकर काही मार्गदर्शन मिळालं? मार्गदर्शन तर रोज मिळतच असतं. हम्म. समाधान पण खूप चांगलं काम करतो. जरी तो माझा लहान भाऊ असला, हम्म. तरी त्याचा राजकारणात आणि समाजसेवेमध्ये हम्म. त्याचा खूप मोठा अनुभव आहे. हम्म. आणि त्याचं काम खूप आहे. म्हणजे हम्म. आज तो जे काम करतो, हम्म. तर जसं वडिलांनी काम केलं तसं त्या हिशोबानेच आज तो सुद्धा तोड असं काम करतो. हम्म. त्या दोघांकडनं म्हणजे सरवणकर साहेबांकडनं मार्गदर्शन मिळतो. पण माझा लहान भाऊ जरी लहान असला तरी राजकारणात समाजकारणात तो माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्याला. बरोबर. त्यामुळे दोघांकडनंही मला खूप जास्त मार्गदर्शन मिळत असतं. समाधानकडनं जसा भाऊ काळजी घेतो बहिणीची, तर थोडंसं ते पण असतं. काळजी घे, हे कर, ते कर, अशा बऱ्याच गोष्टी असतात. बरोबर. समाजसेवेसाठी आणि इलेक्शनच्या प्रचारासाठी तर मार्गदर्शन असतं, पण स्वतःची काळजी घे, हे पण या दोघांकडनं वारंवार सांगितलं जातं. नक्कीच. ज्या वेळेला कुटुंब येतं त्यावेळेला संसार सुद्धा येतो, राजकारण तर असतं, समाजकारण पण असतं, मात्र कुटुंब पण असतं. तारेवरची कसरत तुम्ही यशस्वीरित्या पार पडत आलाय. कुटुंबाचं कशा प्रकारे याच्यामध्ये साथ मिळते? आता कुटुंबाची साथ न मिळता म्हणजे मिळाली नाही तर कुठलीच महिला घरातून बाहेर पडू शकत नाही. जसं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो, तसंच प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे तिचा नवरा आणि तिचं कुटुंब असतं. बरोबर. तसंच माझा नवरा आणि माझ्या 2 मुली पूर्णपणे त्या माझ्या पाठीशी असतात. माझ्या मुली याच 15 वर्षाच्या आहेत. पण आता त्या मोठ्या आहेत. मी त्यांना कळतं. तर त्या तेच म्हणतात, "मम्मा, तू एवढी वर्ष आम्हाला बघितलं. आता त्यांना कारण की खूप माहिती आहे, की मला समाजकारण, समाजसेवा खूप आवडते." त्या म्हणतात, "आता तू तुझं काम, तुझ्या आवडीसाठी तू वेळ दे आणि तुला आवडतं लोकांची सेवा करायला, महिलांमध्ये राहायला, तर तू ते कर." त्या त्यांचं स्वतःचं स्कूल, ट्युशन्स, अभ्यास त्या स्वतः करतात. त्याचा मला काही त्रास नसतो आणि त्यामुळे मी समाजसेवा खूप छान प्रकारे करू शकते. जसं एकीकडे समाजकारण आहे, राजकारण आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत. यामध्ये वॉर्डमध्ये पाहायला गेलं तर पुनर्विकास आहे. पागडीचा जो काही नुकताच निर्णय झालेला आहे हो, हो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून, कसं काय याच्यामध्ये आता तुम्ही बदल असेल किंवा पुनर्विकास असेल, पागडी ज्या इमारत आहे त्यामध्ये तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे काम आता होणार आहे? बघा, या प्रभागामध्ये 100-150 वर्ष जुन्या इमारती आहेत. बरं. तर त्या कारणामुळे इथे सामूहिक पुनर्विकास जी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब यांच्यामध्ये सामूहिक पुनर्विकास ही जी संकल्पना आली ती खूप चांगल्या प्रकारे राबवली जाईल आणि नागरिकांना जवळजवळ 550 स्क्वेअर फीट पर्यंतची घरं ही उपलब्ध होतील आणि ती सुद्धा त्यांना स्वतःचं गार्डन, तिथे स्विमिंग पूल, पार्किंग या व्यवस्थे म्हणजे या सगळ्या सुखसुविधांनी युक्त असं घर मिळेल. त्याचप्रमाणे इथे आज जुन्या पागडीच्या इमारती आहेत. ते शिंदे साहेबांनी जे नवीन धोरण आणलंय की पागडी मुक्त मुंबई, तर यामुळे या तिथल्या ज्या पागडी इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुद्धा दिलासा मिळेल या धोरणामुळे. नक्कीच जसं इथे आपल्याला आज या प्रभागामध्ये शिवसेना बीजेपीचं नगरसेवक निवडून आला, तर नक्कीच या सगळ्या गोष्टी, या सगळ्या योजनेना इथे गती मिळेल आणि गतीने काम सुरू होईल.
ताई, जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. लोकांकडनं खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे लाडकी बहीण योजना म्हणा, सामूहिक पुनर्विकासाची योजना म्हणा, किंवा आता पागडी मुक्त मुंबई ही म्हणा, स्वच्छता. कारण की शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी अगदी रोड पण धुवून काढले. बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टींमुळे आणि शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस म्हणजे सर्वसामान्य माणसांचा नेता असं प्रत्येकाला वाटतं, की आपला माणूस वाटतं. आणि तसं बघायला गेलं तर शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस अजून सुद्धा जी कामं करतायत, म्हणजे रोज नवीन योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी, त्याच्यामुळे लोक खूप खुश आहेत आणि लोक समाधानी आहेत. ताई, काय वाटतं आता तुम्ही नवोदित उमेदवार आहात, ज्या वेळेला या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, सुरुवातीला आपण शाखा प्रमुख असतो, गटप्रमुख असतो, अशी विविध पदं भूषवल्यानंतर नगरसेवक, आमदार, खासदार, मग पुढे मंत्रीपद, अशी ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. सध्या ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, राजकारण बदललं असं वाटतं का तुम्हाला? आता राजकारण बदललं म्हणजे आधीचं आणि आताच्या याच्यामध्ये खूप फरक आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे. पण एक आहे की आज हा जो माझा प्रभाग आहे, इथे बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालणारी शिवसेना म्हणून आज शिंदे साहेब आज पुढे चाललेत. त्यामुळे लोकांना माहितीये की बाळासाहेबांनी सुद्धा सर्वसामान्य मराठी माणसासाठी आज काम केलं आणि शिंदे साहेब सुद्धा सर्वसामान्य मराठी माणसासाठी कामं करतायत, हिंदूंसाठी कामं करतायत. आज सगळे हिंदू एकत्र येण्याची गरज आहे आणि तेच विचार घेऊन आज शिवसेना बीजेपी चाललंय. त्यामुळे जरी राजकारण बदललं असेल तरी शिवसेना म्हणून आज आमची शिवसेना ही मोठ्या प्रमाणावर हिंदूंसाठी कामं करते. त्यामुळे लोकांचा कल हा आमच्याकडे जास्त आहे. ताई, ज्या वेळेला आपण या वॉर्डमध्ये चर्चा करतो त्यावेळेला सर्वाधिक लक्ष हे दादरमधील ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाकडे जातं. अनेक मैदानामध्ये अनेक सभा होतात, खेळ असतात, त्या ठिकाणी सर्व गोष्टी असतात. त्या एका छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाबाबत तुमचं काही धोरण आहे का? छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे, आता कोणी केला हे मी बोलणार नाही, पण तिथे जे धुळीचं साम्राज्य आज झालेलं आहे, त्यामुळे तिथले सर्व नागरिकांसोबत तिथे जे खेळाडू सुद्धा आहेत त्यांना सुद्धा श्वसनाचे त्रास होत आहेत, दम्याचे त्रास होत आहेत. त्या धुळीवरती कंट्रोल आणणं हे सगळ्यात पहिलं माझं काम असेल. कारण आज पहिलं शिवाजी पार्क मध्ये राहणारी माणसं स्वतःला नशीबवान समजायची. आता या धुळीमुळे लोक अक्षरशः तिथलं घर सोडून जायची वेळ आलेली आहे. तर त्यामुळे पहिलं काम तर मी करणार की शिवाजी पार्क मधली तज्ञांच्या माहितीने, त्यांच्या मार्गदर्शनाने ह्यावर कसा कंट्रोल करता येईल मी सगळ्यात पहिली उपाययोजना करेन. त्याचप्रमाणे तिथे जी जुन्या लोकांनी कामं केलेली आहेत, कट्टा, शिवाजी पार्कचा कट्टा जिथे लोक संध्याकाळी बसतात, त्याच्यावरती छोटे छोटे चिप्स लावण्यात आले. बरोबर. जे पडले, जे खरं तर चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्ट वापरली गेली, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणीतरी केली त्या गोष्टी, तर त्या सुशोभीकरणाची फार गरज आहे. तिथे जो चालण्यासाठी जो रस्ता आहे, वॉकिंग ट्रॅक, त्यावरती सुद्धा मी चालण्यासाठी कुठल्या गोष्टी म्हणजे गुडघ्यांना कमी त्रासदायक होतील अशा प्रकारच्या गोष्टी मी लावून नक्कीच तिथल्या नागरिकांसाठी जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न करेन. ताई, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर कामगिरी करायची असेल तर आपला आदर्श हा महत्वाचा असतो. तुमचा या राजकारणामध्ये आदर्श काय? राजकारणामध्ये माझा एकच आदर्श म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, की त्यांचे विचार ऐकून आज आम्ही समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे, हे त्यांच्या विचारांनी घेतलेलं आहे. त्यांच्याकडे बघून लहानपणापासून त्यांची भाषणं ऐकून, त्यांच्या सभा ऐकून आम्ही त्यावेळेला त्यांच्या प्रत्येक सभेला जायचो. दसरा मेळावा असू देत किंवा आमच्या शिवसेनेचा वर्धापन दिन असू देत, आम्ही कुठलं सोडलेलं नाही. ते फक्त एका व्यक्तीचे विचार ऐकण्यासाठी आणि आम्ही त्याच विचारांनी आम्ही आज समाजसेवा करतोय. खरं तर रस्ते, पाणी, धूळ, माती असे विविध प्रश्न असतात. रस्त्यांवरील खड्डे असतील, धूळ असेल, पाणी असेल, त्यानंतर विविध समस्या असतील. या समस्यांवरती तोडगा तुम्ही अनेकदा काढत आलेला आहात. ज्या वेळेला निवडून याल त्यावेळेला कशा प्रकारे काम यावरती करा? बघा, सगळ्यात हे रस्ते, पाणी, ह्या ड्रेनेज, टॉयलेट ह्या गोष्टी तर करायच्याच आहेत.
बरोबर. त्याचसोबत आपल्याला आजूबाजूची गार्डन कशी सुशोभित करता येतील, हम्म. स्वच्छता कशी ठेवता येईल, महानगरपालिकेच्या शाळा कशा चांगल्या करता येतील, हम्म. या गोष्टींवर आम्ही जास्त भर देऊ. नक्कीच ताई. एक प्रश्न असं सुद्धा आहे की ज्यावेळेला तुम्ही निवडून या तेव्हा सगळ्या आधी म्हणजे पहिले जे 100 दिवस असतील त्यामध्ये पहिलं कुठलं काम घेणार? मी सगळ्यात पहिलं 100 दिवसांमध्ये तर शिवाजी पार्कची धूळ, हम्म. रस्त्यावरची स्वच्छता, हम्म. त्याचप्रमाणे कारण की या गोष्टी आहेत त्या मी पटापट करू शकते. बरोबर. अगदी जिथे महिलांसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे जिथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तो पाण्याची समस्या जेवढी लवकरात लवकर सोडवता येईल ती सोडून घेऊ. आम्ही झाडं लावू, कारण की इथे प्रदूषणाचा खूप प्रॉब्लेम आहे. तर झाडं जेवढे जास्तीत जास्त लावता येतील आम्ही तो प्रयत्न करू. तुम्ही नवोदित उमेदवार आहात. नवोदित उमेदवारांनी नेमकं काय केलं पाहिजे? राजकारण म्हणजे राजकारणामध्ये या नवोदित उमेदवारांनी नेमकं काय केलं पाहिजे? तुमचं मत काय? बघा, मी राजकारण करण्यासाठी इथे आलेली नाही. मी समाजकारण करण्यासाठी म्हणून आलेली आहे. उमेदवार आणि राजकारण हे आम्ही फक्त निवडणुकीचे जे 45 दिवस असतात तेवढंच करतो. त्यानंतर मी एक लोकप्रतिनिधी असणारे, लोकांची सेवा करण्यासाठी मी एक लोकसेवक म्हणून काम करणार आहे. तर मी राजकारण करणारच नाही, मी समाजसेवा करण्यासाठी या क्षेत्रात उतरलेली आहे. लोकांसाठी, लोकांची जी माझ्या हातून सेवा करता येईल ती मी करेन. नक्कीच ताई, तुम्ही या मुलाखतीमध्ये सहभागी झालात त्यासाठी धन्यवाद तुमचा. तर या होत्या प्रिया सरवणकर, ज्यांनी आपल्याशी आता बातचीत केलेली आहे आणि त्यांचं विजन मुळामध्ये 191 वॉर्ड जो महापालिकेचा आहे, ज्या वॉर्डमधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, त्यांचं विजन त्यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलेलं आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या काळामध्ये या सगळ्या रणधुमाळीमध्ये नेमकं काय घडतं ते पाहणं महत्वाचं ठरतं.